5:05 झालेत. शुभांगीला उठवायचं आता. मी आताच उठलो नेमकंच. आज आहे ना आम्हाला छत्रपती संभाजीनगरला दवाखान्यात जायचंय. त्यासाठी लवकर उठवतो शुभांगीला. आज डबा न्यायचा आहे. हे उठे, आज सुट्टी आहे म्हणे त्यांना. नुसतं हू करू नको. 10-15 मिनटं झालं उठवायला तुला. चल दादूची मजा घेऊ जराशी. अरे हा दादू आहे, पलीकडे सागर. दादू उठ रे, उठे चल. ए चल लवकर. आपल्याला 9 वाजेपर्यंत वापिस यायचंय दुकान लावायला. लवकर जाऊ तर लवकर येऊ. चल उठ. आज सकाळ सकाळ स्वयंपाक चालू आहे माझा. हां 6 वाजले. इकडे सागरला पाणी ठेवले आंघोळीला. हां. आता शाळेत जायचे त्याला 6:30ला. कुठे चाललीस तू आज? आज मी हॉस्पिटलला चालली, धूत हॉस्पिटलला. छत्रपती संभाजीनगर धूत हॉस्पिटल. हा, कोण ॲडमिट आहे? माझा भाऊ ॲडमिट आहे. भाऊ? हम्म. हां. भाऊच पडतंय ना. भाऊच पडते का? बरं बरं. काय झालं का? सर्जरी? त्याची सर्जरी झाली आहे, बायपास सर्जरी. हा. त्याच्यामुळे मग हां. आज डबा घेऊन जायचं. आणि आज सुट्टी होणार आहे म्हणत त्याला. सुट्टी होणार आहे? हो. कालच सुट्टी होणार होती, पण काल दसरा असल्यामुळे सुट्टी झाली नाही. आज सुट्टी होणार आहे. तर आम्हाला काय करायचंय, लवकर जाऊन लवकर यायचंय. म्हणलं जाऊ, नंतर मग दिपाळीपर्यंत गावात नाही, आता गावाकडे जाणं. झोप झाली नाही माही बरं का? माझी झाली. ती झाली? चहा पिला त्याच्यामुळे ती झोप थोडंसं सकाळी सकाळी उठलं ना की लई परेशानी होती. चहा पिला हे काही आहे त्याच्यामुळे झोप झाली ती. आणि तुला खोकल्याची परेशानी होती जराशी जास्त. थंडी वाढाली बरं आता हळूहळू. टोप्या आता चालतात, टोप्या विकायला लागतात आता. एका नाही तर घरात ठेवा, मला काय करायचं. तेच करायचं. पण सकाळी सकाळी उठलं ना की मस्त फ्रेश वाटते बरं. उठत नाहीस ना तू? थोडंसं उठता वेळेस कंटाळा येते, पण उठल्याच्या नंतर मग मस्त वाटते फ्रेश. असं का? आणि त्या हॉस्पिटलमध्ये एक मला खास गोष्ट आवडली, म्हणजे ती म्हणजे राधाकृष्णाचं मंदिर आहे छोटंसं. खूप छान वाटतं मला. त्या दिवशी गेलो होतो मी, पण छान वाटलं मला. हे ना ग? आणि हॉस्पिटल बी एवढं निर्मळ आहे, स्वच्छता लय मस्त आहे तिथं त्या हॉस्पिटलमध्ये पण. असं का? हो. दाखवू आपण, थोडं शूट करू आपण. हा. जमलं तर आज थोडं. एकदम असं स्वच्छ जे लगी आणि निर्मळ पण. इथून बाबा पेट्रोल पंपावर जायचं. बाबा पेट्रोल पंपावरनं क्रांती चौकावरनं सरळ गेलं ना तर मुकुंदवाडीच्या जास्त पुढं आहे धूत हॉस्पिटल. हॉस्पिटल खूप छान आहे. आज दाखवतो तुम्हाला मी हॉस्पिटल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्यवस्था पण पूर्ण आहे तिथं. हां. अगं मला बाकी सगळं ठीक आहे, पण मला ते राधाकृष्णाचं जे मंदिर आहे का ते एवढं आवडलं मला त्या दिवशी. छोटस. हां. खरं तर म्हणजे प्रत्येक दवाखान्यात पाहिजे का असं मंदिर? असतात ना मग म्हणजे बऱ्याच ठिकाणी नसतात काय काही, पण हे लय मला आवडलं. कुठं राधाकृष्ण असतात, कुठं गणपतीचं असते. हो असते. चला आवर बरोबर. मी लेकरांना उठवत आता. थोडंसं बाहेरचं वातावरण दाखवतो. सूर्य निघालाय. लय भारी वाटायला सूर्य निघालाय. काय म्हणाल ऐकलं का? दुकानावर लक्ष ठेव आणि हे कर. खरं तर म्हणजे दुकान आल्यावर लावायचं होतं, पण जास्त जरा उशीर झाला. 8-8:30 वाजलेत, म्हणून आता दुकानावर दादू बसणार आहे. आणि मी शुभांगी जाऊन येणार दवाखान्यामध्ये. 11 वाजेपर्यंत येतो आम्ही. ठीक आहे? कोणते? हां ते 50 वालेच आहेत.
आता चालू घरी. शुभांगी दुकानावरती आहे. दादूला घेऊन घरी आलोय. आता सागर येईल थोड्या वेळाने. 12:30 वाजलेत आता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हॉस्पिटलबद्दल बोलायचं झालं तर हॉस्पिटल खूप छान आहे. इथून मला वाटतं रांजणगावमधून बाबा पेट्रोल पंपावर गेल्यानंतर क्रांती चौकात जायचं. सरळ रस्ता एकदम. क्रांती चौक 7 व्हील आणि मुकुंदवाडी झाली की दुसऱ्या सिग्नलला लेफ्ट साईडला दूध हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल एवढं छान आहे तर तुम्ही बघितला व्हिडिओ. मधामध्ये गेल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला राधाकृष्णाचं मंदिर छोटंसं, साफसफाई एवढी छान आहे तिथली व्यवस्था एकदम, आणि नियम खूप कडक आहेत. आम्ही नारळ पाणी नेलं होतं तर आम्हाला सिक्युरिटी गार्डनं नारळ पाणी अडवलं लगेच. त्यांनी म्हणे नारळ नेता येत नाही, नेता येणार नाही म्हणे, वरती तुम्हाला पाऊसमध्ये पाणी काढून आणा आणि घेऊन जा. नियम खूप कडक वाटले मला. एकदम व्यवस्थित साफसफाई कुठल्या, आणि पेशंटची सुविधा म्हणजे पेशंटला एकदम काळजी घेतात पेशंटची घरच्यासारखं. खूप छान वाटलं मला. त्यांचं काय आलं माहीत आहे का, त्यांचं बायपास झालं आहे. म्हणजे शुभांगीच्या गावचे येतं पाहुणे आहेत आपले, त्यांचं बायपास झालेलं आहे. तर मला वाटतं काही ब्लॉकेज होते, 1 का 2 ब्लॉकेज होते, तर ते व्यवस्थित झाले. आता ऑपरेशन वगैरे सगळं एकदम व्यवस्थित झालं आहे. आणि आज सुट्टी होणार आहे त्यांना. तर म्हणलं मग चला भेटून यायला पाहिजे. डबा वगैरे नेला होता. हाय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, काहीतरी नवीन असेल. आणि खरंच आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आम्ही नवीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू. छान 2026मध्ये पण चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे. आता यावर्षी कुठं फिरायला जाता येणं झाले. 2026मध्ये नवीन चॅलेंज असेल, काहीतरी नवीन करायची इच्छा आहे. तुमचा साथ पाहिजे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.